नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाचे व्याकरण अभ्यासणार आहोत आणि व्याकरणामध्ये आपण उपयोजित लेखन पाहणार आहोत। उपयोजित लेखनालाच आपण लेखन कौशल्य किंवा लेखन विभाग असे सुद्धा म्हणतो। लेखन कौशल्यामध्ये आज आपण जाहिरात लेखन हा घटक अभ्यासणार आहोत। जाहिरात लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या वर्गांसाठी जाहिरात लेखन हा लेखन कौशल्याचा घटक पाठ्यपुस्तकाच्या पाठ्यक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे। सुरुवातीला आपण जाहिरात म्हणजे काय किंवा जाहिरात लेखन म्हणजे काय हे संक्षिप्तपणे जाणून घेऊया। जाहिरात या शब्दातच तिचा अर्थ सामावलेला आहे। इंग्रजीत जाहिरातीसाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंट असा शब्द वापरतो। ॲडव्हर्टाइजमेंट हा दोन शब्दांनी बनलेला आहे, ॲड आणि वर्फो। ॲडचा अर्थ असतो कडे आणि वर्फोचा अर्थ आहे वळणे किंवा लक्ष वेधून घेणे। म्हणजेच काय, जाहिरात याचा अर्थ लक्ष वेधून घेणे। म्हणूनच लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात होय। या दृष्टीने विविध क्षेत्रातील निर्मित वस्तू, उत्पादने यांची ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी जाहिरात लेखन ही एक कला आहे। आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाईल क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारत चाललेली आहे। कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, व्यापार, दळणवळण, प्रसार माध्यम, मनोरंजन अशा सर्व क्षेत्रामध्ये जाहिरातीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। म्हणूनच युग किंवा आजच्या युगाला आपण जाहिरातीचे युग असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही। जाहिरात क्षेत्रातील भाषेचा वापर, जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्त्वाचे माध्यम हे भाषा हेच असते। आता बघा, आपण पाहतो की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला जाहिरात पाहायला मिळतात। मग ते क्रीडा क्षेत्र असू दे, शिक्षण क्षेत्र असू दे, व्यापार क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे जाहिरात आणि जाहिरात म्हटल्यावरती त्याची भाषा अत्यंत महत्त्वाची असते। मग भाषामध्ये जर आपण पाहिलं, जाहिरातीचे स्वरूप असतं ते संवादात्मक स्वरूपात असतात किंवा त्याच्यातून संदेशाचं स्वरूप दिलेलं असतं। मग या सर्व गोष्टींसाठी जाहिरातीमध्ये भाषेचं अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे। मग या दृष्टीने जाहिरात लेखनामध्ये भाषा ही कशी असावी, तर ती जाहिरातीची भाषा पुढील प्रमाणे असावी। जाहिरात लिहित असताना आपल्याला आकर्षक असा मजकूर लिहिणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर जाहिरातीची भाषा ही साधी, सोपी, सरळ व आकर्षक तसेच स्पष्ट भाषेमध्ये असली पाहिजे। बुद्धीला फारसा ताण न देणारी, आपण आता पाहत असतो की जाहिरात जी आहे ती प्रत्येक वयोगटातील लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आणि सहज भाषेमध्ये जाहिरातीची भाषा असली पाहिजे। ग्राहकाच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारी भाषा पाहिजे। की बघ, आता जाहिरात म्हटल्यावरती ज्या वस्तूबद्दल, ज्या प्रोडक्टबद्दल ती जाहिरात असेल, ती जाहिरातीची माहिती त्या जाहिरातीमध्ये सांगताना त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसला पाहिजे। कारण की ग्राहकांचा विश्वास हा जिंकणे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणूनच जाहिरातीची भाषा जी असेल त्याच्यावरती ग्राहकांचा विश्वास बसेल अशीच भाषा असली पाहिजे। शब्दांचा गैरवापर न केलेली भाषा असावी। लोकभावनांची जोड असलेली असावी, की लोकांना काय आवडतं, काय आवडत नाही, या सगळ्या गोष्टी जाणूनच आपल्याला जाहिरातीची भाषा उत्तम रीतीने लिहिता आली पाहिजे। त्याचबरोबर वेचक, अर्थपूर्ण, प्रसन्न व परिणामकारक अशी जाहिरातीची भाषा असावी।
लयबद्ध व वाचकांची सुसंवादी साधणारी भाषा असावी. विनोदाची झालर ही त्यामध्ये आपल्याला दिसली पाहिजे. मानवी भावभावनांची संवेदनशीलता जाणणारी व जपणारी अशी ही जाहिरातीची भाषा असावी. आजचं युग हे जाहिरातीचे युग आहे आणि या जाहिरातीसाठी अनेक माध्यम आपण पाहतो. इंटरनेट, चित्रपट, वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी, दूरदर्शन या अनेक माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती पाहायला मिळतात. आता आपण पाहतो की इंटरनेटच्या माध्यमातून आपण घर बसल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटरवरती अनेक अशा जाहिराती पाहून आपण घर बसल्या आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू खात्रीशीररित्या मागवू शकतो. अनेक खाद्यपदार्थ असतात, घरातील दररोजच्या वापरातील वस्तू असतात, त्याची जाहिरात इंटरनेटवरती दिली जाते. जसं आपण अनेक ॲपसुद्धा असतात त्याच्यासाठी. ॲमेझॉनसारखं ॲप आहे, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दिल्या जातात. त्याचप्रमाणे चित्रपटाद्वारे सुद्धा आपण पाहतो की चित्रपटाच्या मध्ये किंवा चित्रपटाच्या माध्यमातून अनेक जाहिराती आपण पाहत असतो. वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये तर अनेक जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. जाहिरात पाहायला गेलं तर हे दृकश्राव्य माध्यम म्हटलं जातं. दृक म्हणजे ऐकणे आणि श्राव्य म्हणजे पाहणे. दूरदर्शनवरती आपण जाहिराती जे पाहतो ते ऐकू पण शकतो आणि पाहू पण शकतो. पण आकाशवाणीमध्ये आपण फक्त ऐकतो. मासिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये आपण पाहतो. म्हणजेच एकंदरीत जाहिरात हे दृकश्राव्य माध्यम आहे. आता बघा, आपण पाहतो जाहिराती वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आलेल्या असतात. अनेक मासिकांमध्ये सुद्धा आपल्याला ह्या जाहिराती पाहायला मिळतात किंवा पोस्टर वगैरे आपण पाहतो की अनेक ठिकाणी पोस्टर बनवले जातात, ते लावले जातात आणि त्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रोडक्टची माहिती मिळत असते. तर अशा रीतीने आपण जाहिरात म्हणजे काय, तर वस्तूंची मागणी निर्माण करण्याची जी काही कला असते त्यालाच आपण जाहिरात असे म्हणतो. तर आता जाहिरात तयार करताना आता तुमच्या पाठ्यक्रमामध्ये जाहिरात लेखन हा घटक घेतलेला आहे. त्याच्या पाठीमागे एक विशिष्ट उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त झाले पाहिजे. त्यामुळे जर जाहिरात लेखन आपल्याला लिहायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मग कोणत्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायचे, तर सुरुवातीला आपल्याला सगळ्यात पहिला मथळा. जाहिरातीमध्ये सुरुवातीला जो आपला हेडिंग असतो आपण त्याला हेडिंग असे म्हणतो. आपण कोणतीही जाहिरात पाहतो सुरुवातीला तिथे मथळा असतो, म्हणजेच तो हेडिंग असतो. त्याच्यानंतर उपमथळा सुद्धा दिलेला असतो, म्हणजे सबटायटल. टायटल आणि सबटायटल असं त्याला म्हणतो. मग हे टायटल कसं असलं पाहिजे, छानपैकी आकर्षक असं टायटल असलं पाहिजे. गेयात्मकता त्याच्यामध्ये आली पाहिजे, पद्यात्मकता त्याच्यामध्ये आली पाहिजे. नंतर मग तपशील, जे प्रोडक्टबद्दल जाहिरात असते त्याचा तपशील कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करणारा, भावार्थ सांगणारा असा तो तपशील असला पाहिजे. त्यानंतर कंपनीची मुद्रा, की विशिष्ट कंपनीची माहिती आपण पाहतो की एखाद्या वेळेस कंपनीचं नाव, कंपनीची मुद्रा. अनेक कंपनी अशा असतात की त्यांच्या फक्त नावावरती अनेक जाहिराती खपवल्या जातात किंवा त्या जाहिरातीमध्ये आपण अनेक असं बघतो, जसं की मॅगी वगैरे आपण खाण्याचे जे पदार्थ आहेत की मनुष्य त्याच्यावरती विश्वास ठेवतो पटकन. अशा चांगल्या नामांकित कंपन्या असतात तर त्यांच्या काही विशिष्ट प्रकारची चिन्ह असतात, सिम्बॉल असतात, मुद्रा असतात. मग त्या कंपनीची मुद्रा किंवा सिम्बॉल आपल्याला काढता आली पाहिजे. कंपनीचं आपण एखादी जर जाहिरात लिहायची आहे तर आपल्याला त्या जाहिरातीसाठी एखाद्या कंपनीचं नाव आपल्याला सुचवता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या जाहिरातीसाठी आपल्याला कंपनीचं नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर ती जाहिरात कोणी दिलेली आहे, त्या कंपनीचं नाव आणि पूर्ण पत्ता. आता आपल्याला पत्त्यामध्ये ईमेल वगैरे सगळं लिहायचं असतो, ॲड्रेस इत्याभूत पूर्ण असा ॲड्रेस लिहायचा असतो, पत्ता लिहायचा असतो, फोन नंबर, संपर्क वगैरे आपल्याला सगळं तिथे मेन्शन करायचं असतं. लोकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण करणे हा जाहिरातीचा
हेतू आहे. तर जाहिरातीच्या मथळामध्ये आपण आताच पाहिलेलं आहे की छानपैकी सुभाषित, उखाणा, संतवचन किंवा तशाच प्रकारची एखादी छानपैकी रचना तुम्ही लिहू शकतात. वाक्यप्रचार वगैरे पण तुम्ही छानपैकी टाकू शकता. किंवा मग बघा जसे आपण घोषवाक्य वगैरे लिहितो, एखादं घोषवाक्य पण तुम्ही जाहिरातीच्या मथळ्यामध्ये वापरू शकतात. जसं की पुस्तकांबद्दल तुम्हाला जाहिरात दिलेल्या आहेत, तर वाचाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल, अशा प्रकारचं तुम्ही छानपैकी त्या जाहिरातीचं टायटल देऊ शकतात. नंतर बौद्ध चिन्हाचे महत्त्व, की एखाद्या बौद्ध चिन्हाचं महत्त्व काय असतं की त्या वस्तूची ओळख, उत्पादकाची ओळख आपल्याला छानपैकी स्पष्ट रूपाने सांगता येते. आणि जाहिरातीची आकर्षकता हे अत्यंत महत्त्वाचं आहे की छानपैकी छायाचित्र जाहिरातीला आपण आकर्षक बनवण्यासाठी लोकांनी लोक वाचण्याच्या आधी त्या जाहिरातीचं प्रारूप कसं आहे ते पाहतात. छानपैकी चित्र वगैरे असेल, घोषवाक्य असतील, छानपैकी मुद्रा वगैरे, कंपनीच्या मुद्रा वगैरे असतील, तर लोकांचं मन वाचण्याच्या अगोदर ते आकर्षित करतात, नजर तिकडे पडते आणि त्यामुळे मग ते जाहिरात वाचण्याला सुरुवात करतात. जाहिरात लेखनाच्या मूल्यमापनाच्या कृती, आता तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या जाहिरात लेखनाचे 4 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. की तुम्हाला पहिला प्रश्न असतो शब्दावरून जाहिरात लेखन, की तुम्हाला 2-3-4 शब्द दिले जातात, त्याच्यावरून तुम्हाला जाहिरात लिहायला सांगितली जाते. त्यानंतर दुसरा आहे जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे, की तुम्हाला एखादी जाहिरात दिली जाते आणि त्यावरती जे काही प्रश्नोत्तर असतात ते सोडवायला सांगितले जातात. त्यानंतर तिसरा आहे विषय देऊन जाहिरात लेखन, की एखादा विषय तुम्हाला दिला जातो आणि तो विषय तुम्हाला त्या विषयाच्या आधारावरती तुम्हाला एक जाहिरात तयार करायची असते. आणि चौथं आहे की दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. तुम्हाला एक संक्षिप्त जाहिरात दिली जाते आणि ती अजून तुम्हाला सुंदर आकर्षित रीतीने बनवायची असते, म्हणजे पुन्हा ती तयार करायची असते. तर अशा प्रकारे 4 प्रकारे तुम्हाला ह्या जाहिरात लेखनावरती प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न क्रमांक 5, 9वी-10वीचा जे काही पेपर पॅटर्न आहे त्या पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न असतात. प्रश्न 1, 2, 3, 4. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये मध्ये तुम्हाला अधिकतर जाहिरात लेखनावरती प्रश्न विचारले जातात. खालील कृती सोडवा म्हणून असतात. तर जाहिरात लेखन असते, बातमी लेखन असतं आणि कथा लेखन असतं. तर ह्यापैकी तुम्हाला 2 कोणतेही प्रश्न सोडवायचे असतात. 3 दिलेले आहेत, जाहिरात लेखन एक आहे, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे. तर त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवणे गरजेचं असतं, अनिवार्य असतं. आता मार्क 10वीला अधिकतर 6 मार्कासाठी विचारले जातात, 8वी-9वीला 5 मार्कासाठी सुद्धा विचारले जातात. आता हे मार्कांची वर्गवारी त्या शाळेनुसार ठरलेले असतात. काही ठिकाणी जाहिरातीला 8वी-9वीसाठी 4, 5, 6 असे मार्क दिले जातात आणि SSC परीक्षेला 6 मार्क दिले जातात. कधी कधी ते 8 मार्क म्हणून सुद्धा मोजण्यात येतात, पण अधिकतर 6 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. आता जाहिरात लेखन करताना कोणते मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे? जाहिरात लेखनात भाषेला अत्यंत महत्त्व आहे. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त करणे हे उत्तम जाहिरातीचे मुख्य सूत्र आहे. तिसरा आहे जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी शब्दरचना असावी. चौथा आहे जाहिरात कशाची आहे ते आकर्षक पद्धतीने सांगावे. 5वा आहे काव्यमय, अलंकारिक, प्रभावी, आकर्षक शब्दांचा वापर केला गेला पाहिजे जाहिरातीमध्ये. 6वा आहे वस्तूची गुणवत्ता जाहिरातीतून दिसावी. 7वा आहे सुभाषित, सुवचन, काव्यमय भाषा, कवितेतील किंवा गाण्यातील एखाद दुसऱ्या ओळीचा वापर आपण जाहिरात लेखनामध्ये नक्कीच करू शकतो. 8वा मुद्दा आहे जाहिरात लेखन करताना चित्र काढणे, चित्र कलात्मकरित्या रंगवणे, सजावट करणे अनिवार्य नाही. योग्य ओळींमध्ये केलेली मांडणी महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्हाला बघा कशाही प्रकारची रंगरंगोटी करायची नाही आहे. अशा प्रकारे जर तुम्ही परीक्षेमध्ये जाहिरात लेखन केलं तर ते मार्क मिळणार नाही. तुम्हाला असं वाटेल की छानपैकी आम्ही रंगरंगोटी केली, चित्र वगैरे जास्त काढला, डेकोरेट केलं आणि जास्त मुद्दे लिहिलेच नाही आम्ही, तर तुम्हाला मार्क मिळतील असं नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने जाहिरात सादर करतात त्यावरती तुमचे मार्क अवलंबून असतात. तुम्हाला रंगरंगोटी हे महत्त्वाचं नाही आहे. चित्र वगैरे काढून ते रंग करा, सजावट करा, ह्या गोष्टी गरजेच्या तिथे नाही आहेत. तुम्ही कसं लिहितात, तुमची मांडणी कशी केलेली आहे, कशा शब्दरूपामध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट जाहिरातीमध्ये दाखवतायत हे महत्त्वाचं आहे. 9वा मुद्दा आहे परीक्षेत लेखन अपेक्षित आहे, सजावट नाही.
10वे सर्वात महत्त्वाचे कृती पत्रिकेत जाहिरातीसाठी जो विषय दिलेला असेल त्यानुसारच जाहिरात करावी। बघा, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जाहिरातीसाठी जो विषय दिलेला असेल ना, त्या विषयाला अनुसंगूनच तुम्हाला जाहिरात करायची, नाही तर विषय दिला वेगळा आणि तुम्ही जाहिरात करता तिसराच प्रकारचा। 11 आहे पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID यांचा स्पष्ट उल्लेख असावा। अत्यंत महत्त्वाचे, जाहिरात पेनाने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात तुम्हाला परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये ती पेन्सिलनेच लिहायची नाही आहे, तर पेनाने लिहायची आहे। पेन्सिलने वापर तुम्ही न करता फक्त रेषा काढण्यासाठी किंवा बॉक्स वगैरे काढण्यासाठी तुम्ही पेन्सिलचा वापर करू शकतात, पण तुम्हाला जिथे लिखाण असेल तिथे अधिकतर तुम्ही पेनच वापरायचा आहे, चित्र काढण्याची आवश्यकता नाही। तर अशा रीतीने आपल्याला जाहिरात लेखन करताना हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण ह्या भागामध्ये शिकलो की जाहिरात म्हणजे काय, जाहिरात लेखन म्हणजे काय, आणि जाहिरात लेखन करताना कोणत्या कोणत्या गोष्टी, तिची भाषा कशी असावी, कोणते मुद्दे आपण लक्षात ठेवून जाहिरात तयार करायचे, याचं सविस्तर विवरण आपण या भागामध्ये अभ्यासलेलं आहे। आता पुढील भागामध्ये आपल्याला जाहिरातीचे वेगवेगळे प्रकार प्रश्नाच्या अनुषंगाने सोडवायचे आहेत। धन्यवाद।